कर्जमाफीसाठी केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या रक्कम जमा होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केले जाणार। पहिल्या यादीत 16,96,000 पात्र शेतकरी। पक्षघटनेतील बदलाबाबत कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवारांना पाठवलेलं पत्र समोर। कागदपत्र न दिल्यास पक्षाची सुधारित घटना, कार्यकारिणी आणि नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह, पत्रात उल्लेख। भाजपच्या 30 वर्षापासूनच्या बालेकिल्ल्यातला सुरुंग। बिहार पोटनिवडणुकीत बांकीपूरमध्ये जनसुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोर यांची 19,000 मतांनी बाजी। ही निवडणूक भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। तीनही विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेनं दिलेला जनादेश स्वीकारतो। भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल गुजरातच्या मांजलपूरमधील जनतेचे आभार। बांकीपूर आणि दातियामधील निकालाचं गांभीर्यानं आत्मपरीक्षण करू। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचं ट्विट। गुजरातमधील मांजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपची बाजी। सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या भिकाबाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशात दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी। भाजपच्या आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव। मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, कोविड आणि गॅस्ट्रोचा वाढता धोका। साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा, गमबूट वापरा, उकळलेलं पाणी प्या, उघडं अन्न खाऊ नका। पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात धूर फवारणी। केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ। पेट्रोलच्या निर्यातीवरील करात 3.5 रुपये तर डिझेलवर 24 रुपयांची वाढ। तेल कंपन्यांच्या अतिरिक्त फायद्यावर हा कर लावला जातोय। ग्राहकांसाठीच्या किमतीवर याचा परिणाम नाही।